निषेध असो, मकोकाच्या आरोपीला पळवून लावणाऱ्या पोलिसांचा, मकोकाच्या आरोपीला पळवून लावणाऱ्या पोलिसांचा गाडी जे पाच आरोपी आहेत गोपीचंद पडळकर यांचे त्यांना कुठेतरी अटक करा अशी मागणी जी आहे ती या सर्व जितेंद्र आव्हाड आणि गाडीच्या खाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण आंदोलन जे आहे अतिशय उग्र स्वरूपात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी होताना पाहायला मिळते। सगळ्या कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे पोलिसांकडून या ठिकाणी होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण आंदोलन जे आहे ते उग्र स्वरूपात या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। पोलीस उपायुक्त या ठिकाणचे आहेत मुंडे यांच्यावरती पूर्ण पोलीस होताना पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण साहेबांना जीवे मारण्याची सुपारी मृत्यू होणार साहेबांची जीवे मारण्याची सुपारी जितेंद्र आव्हाड स्वतः मला शब्द दिला सोडून द्या, माझ्यावर जयंत पाटील आम्ही दोघं अध्यक्षांकडे गेलो। अध्यक्ष म्हणाले की हाऊस संपेल आपण सोडून देऊ, आम्ही अध्यक्षांवर विश्वास ठेवला। ठीक आहे, अध्यक्ष बोलतायत, अध्यक्ष मालक आहे, अध्यक्ष निघून गेले, मी सुद्धा अध्यक्षांबरोबर बाहेर पडलो। नंतर भोळे नावाचे जे सेक्रेटरी आहेत त्यांच्याकडे गेलो, तेही म्हणाले अध्यक्षांनी सांगितलेलं आहे हाऊस संपलं की सोडून देतो। आता मी म्हटलं की साहेब गर्दी कमी करतो, मी स्वतः जरा थोडं बाहेर जातो। मी बाहेर गेल्यावरती नंतर कळलं की अध्यक्ष आले, मीटिंग झाली आणि ह्याला गाडीत बसवायला घेतला। मी इथे आलो, गाडीसमोर बसलो आणि ज्या पद्धतीने 500 पोलीस घेऊन आले, अरे काय चालू आहे काय? मकोकाचा आरोपी तुमच्या हातनं पळून जातो, तो आतमध्ये जाऊन मारतो, त्याच्याबरोबर अजून एक खुनातला आरोपी आहे, अशी गुंडांची टोळी जाऊन आतमध्ये मारामारी करते। सगळा व्हिडिओ तुम्हाला सगळ्या पत्रकारांकडे। शेवटी पवार साहेबांचा विषय होता, जो काही सत्तेत असणारा आमदार ज्या पद्धतीने एक विरोधी पक्षातल्या आमदारांना वागवतो, एकटे हे सिनियर आहेत, हे आदर ठेवतात, मीडियाशी बोलताना आहो जावो त्या ठिकाणी करतात आणि तो आमदार फक्त सत्तेत आहे म्हणून मुजरून त्या ठिकाणी जर तिथं अहंकार दाखवत असेल, हे कितपत योग्य आहे? अरे तुरे बोललं जातं। आणि त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर आव्हाड साहेबांना मेसेजेस आलेले आहेत, तुला बघतोच, तुला मर्डरच करतो, तुला मारून टाकतो, आई बहिणीवरून शिव्या दिलेल्या आहेत, त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात? तर तुमचं पोलीस प्रशासन एवढंच सज्ज असेल तर त्या लोकांना तुम्ही पकडा ना, त्याच्यावर तुम्ही तिथं कारवाई करत नाही। आणि मकोका लागणारा एक व्यक्ती, एक मर्डरर व्यक्ती जो तिथं विदाऊट पास आत येतो, तिथं एक आमदार तिथं फक्त डोळ्याने खुणवतो आणि तिथं आव्हाड साहेबांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो। आव्हाड साहेब सापडत नाहीत म्हणून नितीन देशमुखवर हल्ला तिथं केला जातो।
त्यामुळे आम्ही आमच्या नेत्यांबरोबर आहोत, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांबरोबर आहोत आणि ही जी मगरुरी नाही या सरकारची ती कुठेतरी लोकांसमोर आली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्याला बाहेर काढण्याचा 100% तिथं प्रयत्न करू. आता सुद्धा हे झाल्यानंतर आम्ही त्या जे कुठलं पोलीस स्टेशन असेल तिथं जाऊ. गाडीच्या टायर समोरच येऊन थांबलाय. व्हिडिओ पाहिला कोणाला ओळखत नाही. मला जे आले कंप्लेंट त्याच्यानुसार आम्ही परिसरामध्ये जे नॉन आमदार साहेबांना इथे राहण्याचा अधिकार आहे. जे कोणी असं कोणी उठणार नाही. तुम्हाला जसं आता उचला ना, तुम्हाला कुठे आम्ही तुमच्या कामात आमचा संविधानिक अधिकार आहे. आम्ही संविधानिक अधिकार आहे का मला इथे आम्ही ठरवू. आता इथे पोलीस कारवाई चालू आहे, गुन्हा दाखल आहे. अरे ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. अरे गुंडांचं संरक्षण करणाऱ्या या सरकारचा, अरे गुंडांचं संरक्षण करणाऱ्या या सरकारचा, अरे मकोकाच्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या या सरकारचा, अरे मकोकाच्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा, मकोकाच्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा. नहीं चलेगी, नहीं चलेगी तानाशाही, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी तानाशाही, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. नहीं चलेगी, नहीं चलेगी तानाशाही, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी तानाशाही, नहीं चलेगी. अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. नहीं चलेगी, नहीं चलेगी तानाशाही, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी तानाशाही, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी तानाशाही, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी तानाशाही, नहीं चलेगी. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. नहीं चलेगी, नहीं चलेगी तानाशाही, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी तानाशाही, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. वातावरण खराब नका करू. अरे नहीं चलेगी. लागलं पाहिजे. वातावरण खराब सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है.
चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे मकोकाच्या आरोपीला तंबाखू खायला देत होते पोलीस, तंबाखू. त्या मकोकाच्या आरोपीला तुम्ही पाठीशी घालताय आणि आम्हाला पकडताय. हो मुंडे साहेब, हो मुंडे साहेब, मकोकाचे आरोपी सोडून दिले. ते विधान भवनात घेऊन मारतात आणि जो मार खातो त्याला तुम्ही घेऊन चालले. आता तेवढंच करा गुंडांचं संरक्षण, तेवढंच राहिलं महाराष्ट्रात. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। महाराष्ट्राचा बुलंद आवाज. अरे मकोकाच्या आरोपीला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा, अरे मकोकाच्या आरोपीला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा, अरे ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। अरे मकोकाच्या आरोपीला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा. अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। सरकारचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, या पोलीस प्रशासनाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, या पोलीस प्रशासनाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, मकोकाच्या आरोपीला पळवून लावणाऱ्या पोलिसांचा, निषेध असो, मकोकाच्या आरोपीला पळवून लावणाऱ्या पोलिसांचा. मकोकाच्या आरोपीला पळून लावणाऱ्या पोलिसांचा नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। अरे मकोकाला पाठीशी घालणाऱ्या या सरकारचा, मकोकाला मदत करणाऱ्या या पोलिसांचा. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। अरे मकोकाच्या आरोपीला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा, मकोकाच्या आरोपीला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा, मकोकाच्या आरोपीला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। ऐसा है जिसने मार खाया उसको गाड़ी में बिठाया और जो मकोका लगा हुआ खूनी जिन्होंने इसको घुसके मारा उसको बाहर भगा दिया. हमसे कहा अध्यक्ष ने और सचिव ने कि हाउस बंद होने दो, इनको छोड़ देता हूं. शब्द देने के बाद शब्द घुमाया गया. क्या तरीका है?
ये झूठ नहीं बोलने का ना हमसे। हमको अगर कहते कि नहीं केस होने वाली है, कल सुबह देखेंगे, तो हम ठीक कह देते। और वो 5 आरोपी भाग जाते हैं, जिन्होंने मारा वो भाग जाते हैं। असली आरोपी तो वो है जिसने बोला मारो करके, और ये वीडियो आप लोग दिखा रहे हैं। क्या आपको लगता है विधायक गोपीचंद पठानकोट को भी गिरफ्तार? अगर सही मानों में किसने इशारा किया वो तो मेन आरोपी होता है। आपके वीडियो में दिख रहा है इशारा किसने किया मारने के लिए। क्या पुलिस प्रशासन है वो आरोपी को पीछे कर दी? अरे मक्कोका का आरोपी तुम्हारे हाथ से भाग जाता है मार के। मक्कोका का आरोपी खून जिसने किया है वो आरोपी निकल जाता है। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे राहून दे ये कैमरा फिरो। दादा साहब जे पाच आरोपी आहेत गोपीचंद पडळकर यांचे त्यांना कुठेतरी अटक करा अशी मागणी जी आहे ती या सर्व जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या गाडीच्या खाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण आंदोलन जे आहे अतिशय उग्र स्वरूपात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी होताना सध्या पाहायला मिळत आहे। सगळे कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे पोलिसांकडे या ठिकाणी होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण आंदोलन जे आहे ते उग्र स्वरूपात या ठिकाणी होताना पाहायला मिळत लागेल
यांना रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. पोलिसांकडे या ठिकाणी धरपकड होते. अशा पद्धतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांना कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न जो आहे बाजूला घ्या रे, चला गाडी येऊ द्या. चला घ्या, चला. इकडे थांबा आहे बाकीचे. या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेले असल्याचं पोलीस उपायुक्त या ठिकाणचे आहेत मुंडे यांच्यावरती पूर्ण पोलीस होताना पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण साहेबांना जिवे मारण्याची सुपारी मृत्यू होणार आहे. साहेबांची जिवे मारण्याची सुपारी जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाडजी तुम्ही स्वतः काही करून देऊ नका. पोलीस या ठिकाणी मोठ्या पोलीस पदाचा वापर करत तुमच्या कार्यकर्त्यांची धरपकड करताय. मकोकाचा आरोपी आतमध्ये घुसून मारतो तो नितीन जो मार खातो त्याला पोलीस शांत 2 मिनिटं ह्याच्यावरती माननीय अध्यक्ष यांनी आम्हाला कमिटमेंट मी सोडतो. सचिव भुळे यांनी आम्हाला कमिटमेंट दिली सोडतो. चिटिंग करतो. अध्यक्ष शब्द फिरवतात. या मंदिरामध्ये अध्यक्षाचं स्थान हे सर्वात मोठं असतं. फसवतात. आम्हाला सांगितलं असतं की असं करणार आहे, आम्ही करू दिलं असतं. बोलतो आमच्याशी. पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवत. खुनाचे आरोपी मकोकाचे आरोपी आतमध्ये घुसून मारतात ते कुठे ते कुठे आहेत? तुमचे पोलीस त्या आरोपींना आपण पाहू शकतो. आमदार रोहित पवार देखील या ठिकाणी आलेले आहेत. आमदार रोहित पवार पोलिसांच्या गाडीच्या खाली देखील राहून आंदोलन करण्याचा करत होता. काय सांगाल? एवढ्या पोलीस आणले 100-200 पोलीस. अरे सरकार विषय धरतीय पोलीस पाहिजे. हे बिचारे पोलीस तरी काय करणार? ते हुकमाचे बिचारे ताबेदार आहेत. पण मोकोकाचा आरोपी लपवला जातोय, खुनाचा आरोपी लपवला जातोय. ते महाराष्ट्राला समजू द्या. आणि त्यांना लपवण्यासाठी फोर्स वापरला जातोय. ते किती दुर्दैवी आहे. अगदी रात्रीचे 1:30 वाजले तरी तुम्ही आंदोलन करतात. नितीन देशमुख यांना जे आहे थेट ह्या ठिकाणाहून नेलं जात आहे. एकदम नितीन देशमुखचा नाही आहे आता मरीन ड्राईव्ह पोलीस प्रश्न. मारला कोणी कोणाला आपल्याला पाहायला मिळतात. आमदार रोहित पवार हे देखील या संपूर्ण एकाने खुणवलं. यांना पाठिंबा त्याच्या आजूबाजूला 5 जणांनी जाऊन मारलं. संपूर्ण हा व्हिडिओ सगळीकडे आहे. आपण पाहू शकतो की 5 जण कुठे आहेत? आणि या ठिकाणी विधान भवनामध्ये
या आंदोलनाला बरोबर नाही करता पोलिसांचा मोठा दादा काय सांगाल, तुम्ही देखील या आंदोलनात सहभागी झालात, काय सांगाल? हे फक्त सत्तेचा वापर केला जातोय, दडपशाही केली आव्हाड यांनी ज्या जाते. पद्धतीने हे उग्र स्वरूपाचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलेलं असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता रोहित पवार हे देखील जितेंद्र आव्हाड यांच्या पाठिंब्याकरता या ठिकाणी दाखल झालेले सध्या आपल्याला पाहायला मिळतात. परंतु रात्रीचे 1:15 जवळपास 1 वाजलेले आहेत आणि आंदोलन अजून देखील सुरू आहे. एक माणूस आला आमदार भाजपचा आणि अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला, अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला, दरवाजा उघडताना आईशीमध्ये त्याचा दरवाजा उघडून त्या दोघांना लागलं, आव्हाड साहेबांना लागलं. 6 वेळा आमदार झालेले आहेत आणि तो संतोष देशमुखचा भाऊ स्वतःचे म्हणजे भावाला न्याय मिळावा यासाठी इथे येतो आणि तुम्ही इथं स्टाईल मारता. आणि मग आज गेल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण बघितलं तर आव्हाड साहेबांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही गुंड घेऊन येता. पासेस होते का, त्याच्यावर कुठल्या कुठल्या कारवाई झाल्या होत्या, कुठले कुठले कलम लावले होते. आणि मग तिथं अधिवेशनामध्ये जिथं नितीन देशमुख पास घेऊन आलेला एक कार्यकर्ता फक्त आव्हाड साहेबांवर तिथं हल्ला होऊ नये म्हणून तो पुढे येतो आणि तो या 4 माणसांबरोबर तिथं लढतो. आणि त्यांनी कुठेही अंगावर गेला नव्हता, ते लोक अंगावर आले होते. ते कुठे 4 लोक एकावर तुम्ही केस करता, बाकीचे 3 कुठे? मग इथं तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहात की तुमचा कार्यकर्ता, तुमचा आमदार, तुमचा मंत्री, तुमचा याच्याच मागे तुम्ही राहणार आहात का? सामान्य लोकांना तुम्ही काय संदेश देणार आहात? मग इथं तुमच्या सक्तीचा, शक्तीचा आणि एवढे आमदार तुमचे निवडून आले त्याचा वापर फक्त तुम्ही कशासाठी करा? दडपशाही. हे पटणार नाही, हे चालणार नाही. हे महाराष्ट्राला चुकीचा संदेश जातोय आणि म्हणून आव्हाड साहेब आतापर्यंत 1:30 वाजले तरी इथं लढत आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांबरोबर त्या ठिकाणी आहोत. रोहित दादा सर काय सांगाल, अगदी गोपनीय पद्धतीने अगदी रात्रीचे 1:15 वाजलेले आहेत, 1:15 रात्रीच्या वेळी जे आहे नितीन देशमुख यांना ह्या ठिकाणाहून पोलिसांच्या सुरक्षेत नेलं जातं, याकडे कसं पाहता? नितीन देशमुखाचा विषय आहेच, आम्ही त्यांच्याबरोबर आहे, ते आमचे कार्यकर्ते आहेत. आमच्या नेत्यांवर हल्ला होत असताना एक कार्यकर्ता पुढे सरसावतो आणि अंगावर सगळे हल्ले घेतो. आम्ही त्याचा अभिमान त्या ठिकाणी मानतो. पण हे 4 लोक जे आले आणि तुम्ही व्हिडिओ जर बघितला आणि तुम्हीच मराठी मीडियाने जो व्हिडिओ पुढे आणलेला आहे, एक व्यक्ती तिथं खुणवतो आणि हे 4 लोक तिथे जातात. काय संदेश देता तुम्ही की विधिमंडळामध्ये गुंड घेऊन तुम्ही येऊ शकता? रस्त्यावर गुंड आहेत, महिलांवर अत्याचार चालतात, सामान्य लोक आज अडचणीत आहेत. संतोष देशमुख असेल, सूर्यवंशी असतील, मुंडे हे न्याय मागण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि इथं काय संदेश की आमदारांवर हल्ला होत असताना तुम्ही गुंड आणता आणि त्याच्यात आमच्या या कार्यकर्त्यांवर जो पास घेऊन आला होता त्याच्यावर तुम्ही त्या ठिकाणी कारवाई करता. आणि हे 4 लोक ज्याच्यावर ऑलरेडी कुठले वेगवेगळे कलम आहेत त्यांना तुम्ही सहजपणे विदाऊट पास आत आणता. आहेत कुठं ते? आता 400 लोक पोलीस इथे येत असतील. एक फक्त हा विषय आम्ही काय मानतोय, संविधानिक पद्धतीने इथं बोलण्याचा प्रयत्न करतोय. 400 पोलीस आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर पोलीस प्रशासन सामान्य लोकांना काळजी घेण्यासाठी पोलीस नाही. आमचं फक्त म्हणणे चर्चा करा आणि जे बाकीचे 3 आहेत त्यांच्यावर सुद्धा त्या ठिकाणी कारवाई करणं फार महत्वाचं आहे. अशा पद्धतीने सिलेक्टिव्ह तुम्ही कारवाई करत असाल तर हे योग्य नाही, हे योग्य दिसत नाही. विधिमंडळामध्ये गुंडागर्दी करणारे आणि जे काही झुंडशाही करणारे लोक आहेत त्यांना सुद्धा कारवाई झालीच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. और सर हिंदी में बताइए कि देर रात जिस प्रकार से विधान भवन की ऐसा है, हमको फंसाया. हम और जयंत पाटिल जाके अध्यक्ष जी को शाम में मिले. पूरी वारदात सुनने के बाद अध्यक्ष ने कहा कि खत्म कर दीजिए, रात को इनको हाउस खत्म होती छोड़ दिए. अध्यक्ष है, हमने भरोसा रखा. फिर हम सचिव है भोले, उनके पास गए. उन्होंने तो कहा कि जैसे ही हाउस खत्म हो जाएगा हम छोड़ देंगे. आप मुझे कहा कि आप जाइए, आप जाने के बाद प्रेस वगैरह सब चली जाएगी. हम गए, बाद में उसको खींचतान पे गाड़ी में लाया और गाड़ी में बिठा दिया. हम गाड़ी के सामने आके बैठ गए. 400-500 पुलिस फौज लेके कार्यकर्ताओं खींचातानी करता, कार्यकर्ताओं को धर के दबोच के तो नितिन देशमुख के को 10 जन ने दबाया, उसके गले में हाथ डाला और उसको घसीटते हुए लेके गए. वो मकोका को आरोपी जिसने नितिन देशमुख को हाउस में घुस के मारा, वो किधर है? वो खूनी और एक लड़का था उसमें, वो खूनी है, वो किधर है? यानी मकोका का आरोपी, 302 का आरोपी, ये सब जाके विधान भवन में मारते रहो. वीडियो है उसका, इशारा करते हुए उस आदमी का वीडियो है.
उस आदमी के साथ जितने लोग खड़े थे वो जाके अंदर मारते वीडियो है, वो किधर है साहब? किसको छुपा रही है सरकार? मकोका के आरोपियों को? लानत है ऐसे सरकार पे, लानत है ऐसे सरकार पे। ये मंदिर है, ये गणतंत्र का मंदिर है। इस मंदिर में संविधान की पूजा की जाती है। इस संविधान को लाथाड़ा जा रहा है। हमको अध्यक्ष ने कमिटमेंट दी थी। अध्यक्ष इतनी झूठी बात करेगा तो किसको मानेंगे हम? इस मंदिर में, इस मंदिर के प्रमुख अध्यक्ष है। आप हमसे झूठ बात कर रहे हो, हमको बोल रहे हो कि छोड़ देंगे। मैं बोल रहा हूं अब हमारे साथ जयंत पाटिल नहीं है ना, आप जयंत पाटिल से पूछिए। अगर यही झूठ मूठ की बातें करने वाली है तो क्या भरोसा रखेंगे? हम तो रस्ते पे लड़ने वाले लोग हैं, लढेंगे। और साहेब मराठीत सांगा की ज्या पद्धतीने तुम्हाला विधानसभा अध्यक्षांनी शब्द दिला होता तो पाळल्याने तुमच्यासोबत धोका झालाय? मला शब्द दिला सोडून द्या, माझ्यावर जयंत पाटील, आम्ही दोघा अध्यक्षांकडे गेलो. अध्यक्ष म्हणाले की हाऊस संपेल, आपण सोडून देऊ. आम्ही अध्यक्षांवर विश्वास ठेवला. ठीक आहे, अध्यक्ष बोलतायत, अध्यक्ष मालक आहे. अध्यक्ष निघून गेले, मी सुद्धा अध्यक्षांबरोबर बाहेर पडलो. नंतर भोळे नावाचे जे सेक्रेटरी आहेत त्यांच्याकडे गेलो. तेही म्हणाले अध्यक्षांनी सांगितलेलं आहे हाऊस संपलं की सोडून देतो. आता मी म्हटलं की साहेब गर्दी कमी करतो, मी स्वतः जरा थोडा बाहेर जातो. मी बाहेर गेल्यावरती नंतर कळलं की अध्यक्ष आले, मीटिंग झाली आणि ह्याला गाडीत बसवायला घेतला. मी इथे आलो, गाडीसमोर बसलो आणि ज्या पद्धतीने 500 पोलीस घेऊन आले. अरे काय चालू आहे काय? मकोकाचा आरोपी तुमच्या हातनं पळून जातो, तो आतमध्ये जाऊन मारतो. त्याच्याबरोबर अजून एक खुनातला आरोपी आहे. अशी गुंडांची टोळी जाऊन आतमध्ये मारामारी करते. सगळा व्हिडिओ तुम्हा सगळ्या पत्रकारांकडे आहे. खुणवतांचा व्हिडिओ आहे, मारतानाचा व्हिडिओ आहे. आणि जो मार खातो त्याला तुम्ही अटक करण्यासाठी 500 पोलीस घेऊन येतात. और साहेब शेवटचा दिवस आहे, काय स्ट्रॅटेजी असणार आहे? आता मरिंडा पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत. स्ट्रॅटेजी काय असणार? स्ट्रॅटेजी काय नसणार. सत्तेचा माज आणि मुजोरी जनता उतरव. आमचा जनतेवरती आणि व्यवस्थेवरती प्रचंड विश्वास. रोहित दादा, ज्या पद्धतीनं तुम्ही रात्री 1:30 वाजता विधान भवनात पोहोचलेला आहात, नितीन देशमुख यांना घेऊन तर गेलेले आहेत, पण आता पुढे काय तुमची मागणी आहे? बघा, शेवटी पवार साहेबांचा विषय होता. जो काही सत्तेत असणारा आमदार ज्या पद्धतीने एक विरोधी पक्षातल्या आमदारांना वागवतो, एक तर हे सिनियर आहेत, हे आदर ठेवतात, मीडियाशी बोलताना आहो जावो त्या ठिकाणी करतात. आणि तो आमदार फक्त सत्तेत आहे म्हणून मुजरून त्या ठिकाणी जर तिथं अहंकार दाखवत असेल, हे कितपत योग्य आहे? अरे तुरे तो बोललं जातं. आणि त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर पवार साहेबांना मेसेजेस आलेले आहेत. तुला बघतोच, तुला मर्डरच करतो, तुला मारून टाकतो, आई बहिणीवरनं शिव्या दिलेल्या आहेत. त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात? तर तुमचं पोलीस प्रशासन एवढंच सज्ज असेल तर त्या लोकांना तुम्ही पकडा ना, त्याच्यावर तुम्ही तिथं कारवाई करत नाही. आणि मकोका लागणारा एक व्यक्ती, एक मर्डरर व्यक्ती जो तिथं विदाऊट पास आत येतो, तिथं एक आमदार तिथं फक्त डोळ्याने खुणवतो आणि तिथं आव्हाड साहेबांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो. आव्हाड साहेब सापडत नाहीत म्हणून नितीन देशमुखवर हल्ला तिथं केला जातो. त्यामुळे आम्ही आमच्या नेत्यांबरोबर आहोत, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांबरोबर आहोत. आणि ही जी मगरुरी नाही या सरकारची, ती कुठेतरी लोकांसमोर आली पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्याला बाहेर काढण्याचा 100% तिथं प्रयत्न करू. आता सुद्धा हे झाल्यानंतर आम्ही त्या जे कुठलं पोलीस स्टेशन असेल तिथं जाऊ. आम्ही कार्यकर्त्यांची साथ, सामान्य लोकांची साथ, संविधानाची साथ आणि जे काही त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये कशी राखली जाईल आणि तो संदेश लोकांना कसा दिला जाईल, हे जे सरकार आहे त्याचं दुटप्पी भूमिका असते. फक्त नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना, आमदारांना कुठेतरी पाठिंबा द्यायचा आणि सामान्य लोकांना वाऱ्यावर सोडून द्यायचं, ही दुटप्पी भूमिका लोकांसमोर आली पाहिजे. आणि उद्या नक्कीच आम्ही जेव्हा अधिवेशनामध्ये येऊ हा मुद्दा मांडू, त्याच्या आधी मीडियाच्या समोर मांडू. पण हे जे काय आहे, वस्तुस्थिती आहे, या सरकारला फक्त राजकारण करायचंय, त्यांना बाकी काही गोष्टीचं घेणं देणं नाही. हे लोकांसमोर आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही. आवडसाहेब, कार्यकर्ते मात्र आतापासूनच विधान भवनाकडे यायला सुरुवात झालेली आहे. उद्यापर्यंत किती कार्यकर्ते येणं अपेक्षित आहेत महाराष्ट्रातले? काय आमची ताकद दाखवून कार्यकर्ते बोलून ताकद नाही दाखवत, पण प्रशासन आणि शासन यांचा जो अतिरेकीपणा आहे. हे मकोकाचा आरोपी कुठे आहे? मी डीसीपी मुंडेंना विचारलं, मकोकाचा आरोपी कुठे आहे? म्हणजे तपास करू ना. म्हटलं व्हिडिओ बघा ना मारतानाचा.
अहो मुंडे साहेब, म्हटलं व्हिडिओ बघा ना मारतानाचा. मला धमकी दिल्याचा SMS ट्विट नंबर सकट मी टाकला. काय केलं पोलिसांनी? म्हणजे आई बहिणीवर शिवी देऊन तुला गोळ्या घालू इथपर्यंतचा तो ट्विट आहे. पोलिसांनी काय केलं? तो नंबर शोधला कोणाचा आहे? म्हणजे पोलिसांनी सर्वसामान्यांचं म्हणणं ऐकूनच घ्यायचं नाही, फक्त सत्तेपुढे जी हुजूर करायचं का? सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. आवाज से संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. आवाज से संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. आवाज से संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. राइफल से संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. राइफल से संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. अरे मगरमच्छ पार्टी से धिक्कार असो. अरे पाठीशी घाललेल्या सरकारचा लोकांच्या आरोपीला पाठीशी घाललेल्या सरकारचा लोकांच्या आरोपीला पाठीशी घाललेल्या सरकारचा. पुलिस को आगे करती है, 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 पुलिस को आगे करती है. धिक्कार असो, धिक्कार असो. अरे लोकांच्या आरोपीला पाठीशी घाललेल्या सरकारचा. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. हम तुम्हारे साथ हैं. महाराष्ट्र की सेक्युलर आवाज, महाराष्ट्र की सेक्युलर आवाज, जितेंद्र आवाज, जितेंद्र आवाज. अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. पुलिस को आगे करती है, हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. हमारे साथ संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. हमारे साथ संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. लांब 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 असं हे व्हा काय सगळे मग येतील. सरांच्या पेजवरती कोण लाईव्ह करते? रोटेशन ऑन कर ना. रोटेशन ऑफ आहे. रोटेशन ऑन करून ठेव आणि आडवा ठेव. रोटेशन ना? रोटेशन इथं थांब, सरळ कर. हा. आता आडवा ठेव, आडवा पूर्ण आडवा ठेव. ओके, बघ झालाय का? झालं ना, बघ ना. हा. अरे मुख्यमंत्री आरोपीला पाठीशी घाललेल्या सरकारचा. पाठीशी घाललेल्या सरकारचा. माझं पण तुझ्याकडे नाही वाईट. चलो समीक्षण चले बाबा. साहेबांचा फोन आहे. ठीक आहे, साहेबांचा फोन एक आहे ना. फिनिश करून सेव्ह कर. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.